राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने आता प्रभाग रचना करण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतो की धुळे महानगरपालिका देखील 8D वर्गामध्ये येते आणि या महापालिकेच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश आता या ठिकाणी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने देण्यात आलेले आहेत। धुळे महापालिका देखील D वर्गात येते आणि धुळे महानगरपालिकेची निवडणूक देखील आता लागणार आहे। निवडणुकीचे मार्ग जे आहेत आता मोकळे झालेले आहेत। गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कामकाज सुरू होतं, मात्र आता नगर विकास विभागाने जे आदेश पारित केलेले आहे या आदेशानुसार आता धुळे महानगरपालिकेची देखील निवडणूक शक्यतोर नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहे। धुळे महापालिकेच्या प्रभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी असलेल्या प्रभागामध्ये आणि या महापालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता होती। जवळपास 51 नगरसेवक हे भाजपाचे निवडून आलेले होते आणि त्यानंतर आता ज्यावेळेस त्यांची मुदत संपली त्यानंतर निवडणुकीची सर्वांना एक आशा होती की निवडणूक कधी लागेल, मात्र आता नगर विकास विभागाने आदेश पारित केल्यानंतर आता प्रभाग रचनेनुसार या ठिकाणी महापालिकेची निवडणूक होणार आहे। या ठिकाणी 4 प्रभाग असणार आहे, 4 प्रभागाचे नगरसेवक असणार आहे। नगर परिषदांमध्ये 2 प्रभाग असणार आहे। अशा पद्धतीची ही निवडणूक आता होणार आहे आणि या ठिकाणी सत्तांतर झाल्यानंतर 6 पक्ष आता तयार झालेले आहेत। त्यामध्ये धुळ्याचा विचार केला तर धुळ्यामध्ये धुळे महापालिका या ठिकाणी भाजपाची वर्चस्व आहे, भाजपाचा आमदार देखील आहे। त्याचबरोबर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये देखील भाजपाचं वर्चस्व आहे आणि जिल्ह्यातील दोंडाईचे असेल, शिरपूर असेल, त्याचबरोबर साक्री असेल, या ठिकाणच्या निवडणुका आता लागणारचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी या प्रभाग रचनेला सुरुवात होणार आहे आणि महापालिकेची जी चुरस आहे आता ती खऱ्या अर्थाने निर्माण होणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।